नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी. आणि आज ह्या कादंबरीचा भाग 22वा. भारतातली सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती सुधारतीये याचं समाधान वाटतं. मध्यम वर्गाची व्याख्या हळूहळू बदलते आहे. मुंबईतल्या झोपडपट्टीतूनही एक वेळ जेवण मिळणार नाही, पण टेलिव्हिजन ही प्राथमिक गरज बनली आहे. टेलिव्हिजनमुळे जाहिरातींच्या झंझावातात लोकांच्या आवडीनिवडी बदलत आहेत. पावडरी, शॅम्पू यासारख्या पर्सनल केअर प्रॉडक्ट्सची दुनिया बदलती आहे. कंडिशनरसारख्या अनेक नवीन उत्पादनांचा शोध लागतो आहे. काही वर्षांपूर्वी केसांना शॅम्पू न धुण्याचा अद्भुत शोध लागला आणि आमची पारंपरिक शिकेकाई बाजूला पडली. तिची गरज पूर्वी किती होती आमच्या बायकांच्या आयुष्यात. मला अजूनही तो शिकेकाई लावण्याचा समारंभ आठवतो आहे. आदल्या रात्री ती भिजत घालायची, दुसऱ्या दिवशी ती उकळायची, त्यात गवला, काचरी, सुगंधी उठणं ही गंधित करणारी द्रव्य आई मिसळायची आणि मग गरम गरम पाण्यानं केसांना खसखसून धुवत शिकेकाईच्या तपकिरी सुगंधी रूपात केस कोड कौतुकात न्हायले जायचे. त्याआधी खोबरेल तेलाचा हात केसांना लागलेला असायचा. माझी मावशी रिठासुद्धा वापरायची. या सोपस्कारानंतर केस छान रेशमासारखे मऊ चमकदार व्हायचे. त्यांना नॅचरल कंडिशनर मिळायचा ना. जुन्या आठवणीत रमायला छान वाटतं. आम्ही सुधारणेच्या नावाखाली केमिकल्सना जवळ करतो आहे, पण जुन्याचं, संस्कृतीचं, परंपरेचं बलिदान देऊन. जेसिकाचा फायदा होतो, पण ही गोष्ट मनाला डाचते. मी पुन्हा एकदा वास्तव स्वीकारते, तसा प्रयत्न करते, मनात परंपरांचा आदर राखते. जेसिकाच्या शॅम्पू आणि कंडिशनरचं मार्केटिंग आमच्या टीमला मिळणार अशी बातमी मिळाली आणि माझ्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अचानक माझ्या डोक्यात एक कल्पना चमकली. जेसिकाचा शॅम्पू शिकेकाई फ्लेवरमध्ये काढला तर? शिकेकाईच्या वापरामुळे जुनं पारंपरिक गिऱ्हाईकसुद्धा या शॅम्पूचा वापर करायला उत्सुक होईल. ही कल्पना मी डायरेक्ट जेसिका मॅडमपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले. त्यांनी या कल्पनेचं माझ्या कल्पनेपेक्षा मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. आमचं काम वेग घ्यायला लागलं. काही महिन्यात शिकेकाईचा शॅम्पू मार्केटमध्ये येण्याच्या दृष्टीपथ्यात दिसायला लागला. यासाठी जेसिका मॅडमनी माझं खूप कौतुक केलं, पण या कौतुकाचा, रिवॉर्ड्सचा माझ्यावर विपरीत परिणाम होणार नाही याची मी काळजी घेत होते. कारण एव्हाना मला कळून चुकलं होतं की इंडस्ट्रीत कोणतीच गोष्ट कायम राहत नाही. यशाचा, कौतुकाचा वर्षाव होत असताना पुढे काय करायचं याच्या प्लॅनिंगमध्ये मी बिझी झाले. उत्पादनांची पॅकिंगची पद्धत बदलत होती. सौंदर्य प्रसाधनं ही केवळ बायकांची हौस न राहता गरज होऊ पाहत होती. पुरुषांनासुद्धा बायकांच्या बरोबरीनं आपल्या चेहऱ्याची, शरीराची काळजी घ्यायला उत्साह वाटायला लागला होता. गिऱ्हाईकांच्या या बदलत्या आवडीनुसार लोकांसाठी नवीन उत्पादनं बाजारपेठेत आणायला आपल्या कंपनीनं तयार असायला हवं. कंपनीत हुशार, तरुण, अनुभवी काम करणारे हवेत असं मला वाटत होतं. जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सचं भवितव्य सुधारायला हवं, त्यासाठी मोठ्या भरवशाच्या वितरकांची गरज होती. उत्पादनांची प्रत सुधारण्याची गरज होती. उत्पादनांची मागणी जेसिकाच्या उत्पादनांवर निगेटिव्ह परिणाम करू न देता कसं पुढे जाता येईल याचा विचार मी करत होते. त्या दिवशी जेसिका मॅडमबरोबर झालेलं बोलणं माझ्या कानात तसंच्या तसं प्रतिध्वनित होत होतं. आदिती, तू माझ्यापासून काही लपवू नकोस, समजलं? आपल्या कंपनीत काही माणसांना आता पंख फुटलेत. सगळ्यांनाच सक्सेस, यश चांगल्या तऱ्हेनं पचवता येत नाही. अशी माणसं अहंकारानं चुकीची वागायला लागतात. कुणाच्या चुकीच्या वागण्यामुळे, निर्णयामुळे आपल्या उत्पादनांना वाईट दिवस येऊ नयेत अशी माझी इच्छा आहे. या बाबतीत आपण सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे. विशेषतः तू या गोष्टी लक्षात ठेव. यापुढे कोणीही गैर वागताना, निर्णय घेताना दिसलं किंवा तुला तसा जराही संशय आला तरी मला कळलं पाहिजे. म्हणजे स्वामीचं आणि जेसिका मॅडमचं कुठेतरी बिनसलं होतं हे नक्की, पण नक्की काही कळत नव्हतं. कोणत्याही निर्णयापर्यंत येण्यात काहीही अर्थ नव्हता आणि त्यात वेळ आणि शक्ती वाया घालवायची माझी इच्छा नव्हती. माझ्यापुढे त्यापेक्षा मोठ्या अनेक कामांची रांग लागली होती. नवीन रिक्रूट्सना ट्रेनिंग देणं चालू होतं. जुन्या लोकांना सांभाळून घ्यायचं होतं. रवीसारखी काही बेभरवशाची माणसं कंपनी सोडून गेली होती. होतं ते चांगल्यासाठी होतं मला वाटत होतं, पण रात्र थोडी आणि सोंग फार अशी काहीशी अवस्था झाली होती खरी.
स्वामीसारखी माणसं डोक्यावरती असल्यावर कंपनीचा कारभार कसा आणि किती डळमळीत होऊ शकतो याचा विचार मनात येताच मनात चिंतांचं मळभ दाटत होतं. त्यातून का कोणास ठाऊक मला विनयची चिंता कुरतडत होती. स्वतःचा व्यवसाय करणं आणि नोकरी करणं यात आकाशात स्वतःच्या पंखांवर विसंबून भरारी घेणं आणि जमिनीवर सुरक्षित वाहनात बसून प्रवास करणं इतका फरक होता. दोन्हीतही अपघाताचा धोका होता, पण पंखांना इजा होणं आणि वाहनाला इजा होणं यात फरक होता. शिवाय विनयचं जवळ असणं हवंसं वाटायला लागलं होतं. या वाटण्याचं नक्की स्पष्टीकरण मला देता येत नव्हतं. घरातली रातराणी घमघमत होती खरी, पण तिचा सुगंध घ्यायला मला फार एकटं वाटत होतं. माझ्या घराचे हप्ते नियमित जायला लागले होते. त्याबरोबर माझं स्वप्नातलं घर तयार होऊ लागलं होतं. मोठी आलिशान भव्य कॉलनी तयार होत होती. मधून मला तिकडे काम बघायला जावं लागत होतं. त्यात मी माझ्या आईबाबांना आणि आजीला घेऊन जाणार होते. जग रहाटीप्रमाणे मुलाबरोबर राहणं सोडून मुलीनं घेतलेल्या घरात राहायला जायला त्यांनी कितीही नाकारलं तरी आईला बाबांना त्यांच्या उतारत्या वयात आरामशीर सुखदायी आयुष्य द्यायला मी उत्सुक होते. परंपरेनं चालत आलेली मुलगा मुलगी ही फारकत मला तोडायची होती. आशेवर सगळं जग जगतं ते उगाचच का? हल्ली जेसिका मॅडमचा मला अनेकदा फोन येत होता. कधी एखाद्या मुद्द्यावर माझं मत विचारायला तर कधी चर्चा करण्यासाठी. माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा वाढत चालल्या होत्या हे मला कळत होतं. माझ्याबरोबर तासनतास चर्चा चालत. त्यांना माझं बोलणं माझ्याबरोबर काम करणं आवडत असावं, त्यांनी मला तसं बोलूनसुद्धा दाखवलं होतं. त्यामुळे आमच्या उत्पादनांविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात गती आलेली होती आणि माझ्यासाठी हीच अतिशय आनंदाची गोष्ट होती. आपल्या उत्पादनांना केवळ भारतातच नाही तर जागतिक बाजारपेठेत खास जागा मिळावी यापेक्षा आणखीन समाधान कोणतं असू शकेल. म्हणूनच माझ्या काळज्या चिंता बाजूला ठेवून मी कंपनीच्या कामात स्वतःला जुंपून घेतलं. जेसिका मॅडमची माझ्यावर कृपादृष्टी आहे अशा लोकांच्या तिरकस बोलण्यानं मला काही फरक पडत नव्हता. आता मी पूर्वीची आदिती राहिली नव्हते. लोकांच्या बोलण्यानं निराश दुःखी होण्यासारखी मी कधीच नव्हते आणि नाही. मला मेहनत करायची होती, पैसा मिळवायचा होता आणि माझ्या कंपनीला वरच्या स्तरावर घेऊन जायचं होतं. अहोरात्र केलेल्या मेहनतीची फळं दिसायला लागली होती. आमचा शॅम्पू आंघोळीचा साबण पहिल्यांदाच देशाबाहेर एक्सपोर्ट करण्याचा मोठा प्रोजेक्ट सुरू झाला. स्वामी धुसफुसत होता, माझ्या कामात विघ्न आणत होता, पण मी नाही लक्ष दिलं. मागे जेसिका मॅडमबरोबर झालेल्या मीटिंगनंतर मी त्याची भेट घेऊन त्याला आपल्या उत्पादनांसाठी आपण एकत्र येऊन मॅडमना एक प्रेझेंटेशन देऊया असं सुचवलं होतं. तसा आग्रहसुद्धा धरला होता. आम्ही एक प्रेझेंटेशन केलंसुद्धा. जसा मौका मिळेल तसे त्याचे आणि जेसिका मॅडमचे बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी मी धडपड करत होते. हे सगळं करायचं मला काय कारण होतं? मी तसं केलं नसतं तरी मला त्यांच्या बिघडलेल्या संबंधांचा फायदाच झाला असता. पण पुन्हा माझ्या सत्सद विवेकबुद्धीला म्हणतात तसं की काय मला पटलंच नाही ते. स्वामीला मुद्दाम पराभूत होऊ देणं, त्याच्यावर जेसिका मॅडमकडून वाईटपणाचं लेबल लागणं मला बघवलंच नसतं, कारण त्याच्यात चांगले गुण होते. मी माझ्याकडून कधीही त्याचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घेत होते. कदाचित त्यामुळे का होईना पण स्वामीला थोडी तरी उपरती झालेली होती, भले उशिरा का असेना. त्याचं वागणं सुधारलं. काळ त्याच्या गतीनं पुढं सरकत होता. कॅलेंडरची पानं भराभरा उलटत होती. मी काळाबरोबर स्वतःला चालण्यासाठी सोडून दिलेलं होतं. जेसिकाची उत्पादनं जगाच्या नकाशावर वेगवेगळ्या देशात वाटचाल करायला लागली होती. हल्ली जेसिका मॅडमबरोबर पार्टीचं प्रमाण वाढलं होतं. आदिती हा सप्लायर मोठा आहे, त्याला नीट सांभाळलं पाहिजे म्हणून पार्टी, तर कधी शीच्या डायरेक्टर्सबरोबर पार्टी. अशाच एका पार्टीत आदिती कम ऑन जस्ट एन्जॉय डायरेक्टर ऑल्विन मला सांगत होता. मला तो माणूस अजिबात आवडला नाही, पण करणार काय, त्याची मर्जी सांभाळणं भाग होतं. त्या दिवशी माझं प्रिन्सिपल मी तोडलं. त्याला कंपनी देण्यासाठी त्या दिवशी मी ड्रिंक्स घेतलं. एक दिवस ऑफिसमध्ये जाताच अभिनंदन अभिनंदन ऑफिसच्या स्टाफच्या मुलांनी माझं अभिनंदन केलं. मी मार्केटिंग मॅनेजर झाले होते. मला आनंद झाला, पण आता स्वामीचं काय? तो ही सिच्युएशन कशी फेस करेल? जेसिका मॅडमच्या कुटील राजनीतीचा पुरेपूर अनुभव आला. कोणाला कधी जवळ करतील आणि कोणाला कधी पायदळी तोडवतील ते सांगणं कठीण होतं.
जेसिका मॅडमनी मला भेटायला बोलवलं, मी गेले. आदिती, तुझ्या कामावर मी खुश आहे, अभिनंदन, आणि त्यासाठी तुला प्रमोशन मिळालं, यू अंडरस्टँड. जेसिका मॅडम पुढे काय बोलणार याचा मला अंदाज येईना. हॅव यू रेड आवर कंपनी कॉन्ट्रॅक्ट रूल्स केअरफुली? येस मॅडम. वाय? आर यू थिंकिंग ऑफ जॉईनिंग L&K बाय एनी चान्स? या प्रश्नानं मी चक्रावले, पण दुसऱ्या क्षणी सावरले. नाही नाही, नॉट ॲट ऑल. मी त्यांच्या नजरेला नजर भिडवत म्हणाले, देन युअर हजबंड वर्किंग फॉर L&K? जेसिका मॅडमचा रोख नक्की कशावर होता? नो मॅडम. हे तू खरं सांगतेस? मग मी पुढे काय म्हणते ते लक्षपूर्वक ऐक. आपल्या काही उत्पादनांची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस लीक होती आहे अशी बातमी आहे. हे शब्द ऐकले मात्र माझ्या अंगावर वीज पडल्यासारखं झालं. मॅडम, तसं होत असेल तर अतिशय वाईट गोष्ट घडते आणि त्याचा संबंध माझ्याशी लावत असाल तर तुम्ही फार मोठी चूक करताय. मी माझ्या पेपर फाईल उचलत म्हणाले. शांत राहणं माझ्या आवाक्याच्या बाहेर होत चाललं होतं. विनयचा अपमान हा माझा अपमान होता. मॅडमच्या ह्या शब्दांनी असं वाटलं आत्ताच्या आत्ता या सगळ्या फाईल्स उचलाव्यात, त्यांच्या तोंडावर माराव्यात, इथून चालतं व्हावं. पण तसं करणं म्हणजे त्यांचा आरोप मान्य करण्यासारखं होतं. शिवाय सध्या माझे हात बांधलेले होते. मी सावरले. मॅडम, प्लीज विचार करून बोला अशी मी तुम्हाला विनंती करते. जर इन्फॉर्मेशन लीक करायची असती तर ती तशीही केव्हाही करता आली असती. त्यासाठी L&Kशी हातमिळवणी करायची कोणत्याच शहाण्या माणसाला गरज लागली नसते ना. मी माझी लॅपटॉपची बॅग उचलत म्हणाले, हो, कोणताही शहाणा माणूस या सगळ्याचा विचार करूनच पुढे हालचाल करेल. कदाचित तो माणूस अधिकच शहाणा असेल म्हणून त्यांनी हा वेडेपणाचा बुरखा पांघरला असेल. मॅडम थंडपणे सापासारखी त्यांची नजर माझ्यावर रोखत म्हणाल्या. माझ्या अंगाचा संतापानं थरकाप उडाला, पण मी चेहरा शक्यतो थंड ठेवला. मॅडम, या सगळ्या बातम्या तुम्हाला कळण्याचा सोर्स समजू शकेल? येस, वाय नॉट. आपली एक जुनी मैत्रीण आहे, तिचं नाव नाही मला सांगता येणार. त्या त्यांच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरनं नजर न हलवता म्हणाले. ठीक आहे, मी निघते मॅडम, पण एक विनंती आहे. माझ्यावरचा विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नका. अगोदर मी जेसिकाची एम्प्लॉई आहे आणि नंतर सगळं काही. मी बाहेर येऊन कॅबिनचं दार लावून घेतलं. विचारांचं पोळं डोक्यात फुटलं होतं. वेदनेच्या मधमाशा मला डंख मारत होत्या. निकिता, हे एकच नाव माझ्या डोक्यात फिरायला लागलं. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. मला झोप लागेना. मी अधीरपणे विनयला फोन लावला. आदिती, एवढ्या रात्री? सगळे ठीक आहेत ना? घरचे म्हणशील तर ठीक आहेत, पण विनय, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाईल असं काही तुम्ही करणार नाही याची मला खात्री आहे. आदिती, काय झालं आहे? तू इतकी गडबडून का गेली आहेस? विनयचा नेहमीसारखा शांत आवाज ऐकला आणि मला धीर आला. विनय, कसं सांगू, आज मला जेसिका मॅडमच्या संशयाला सामोरं जायला लागलं. कुठलंही संकट आलं ना तरी त्याचं मला काही वाटणार नाही, पण कोणी माझ्यावर, तुमच्यावर, आपल्या कामावर, इमानदारीवर संशय घेतला तर ते मला सहन नाही होणार. आपण दोघांनी जेसिका ब्युटीसाठी किती कष्ट घेतले ते आठवण बघा. संतापानं, अगतिकपणे माझे ओठ थरथरत होते, कपाळावर घाम जमला होता. हे बघ आदिती, तू आधी शांत हो. काय झालं आहे ते मला सविस्तर सांग. तू फार मनाला लावून घेतलेलं दिसतंयस. हो, तसंच घडलं आहे ना. तुम्ही L&K बरोबर काही व्यवहार केला आहे का? त्याबाबत कोणाशी काही बोलला आहे का? मग मी त्याला काय काय घडलं ते सांगितलं. आदिती, एवढा मोठा व्यवहार करताना मी तुला सांगितलं नसतं का? मग याबाबत जेसिका मॅडमना माहिती कोणी दिली? मी तुम्हाला सांगत होते त्या निकिताला घेऊन नका म्हणून. तिनेच काहीतरी गडबड केली हे नक्की. तुम्ही तिला मला न सांगता घेतलं ना, ही फार मोठी चूक केली. हे बघ, कोणावर असा संशय घेणं बरोबर नाही. आपल्याला काहीच नक्की माहिती नाही आणि तिच्यावर आपण असा कसा आरोप करू शकतो? जेसिका मॅडम म्हणाले आमच्या कंपनीचे काही सिक्रेट फॉर्म्युले L&Kकडे गेले. हे सांगताना मला मनस्तापानं हुंदकाच आला. विनय, तुमचं नाव या कशात येऊ नये एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. असं वाटतंय आत्ता तिकडे यावं, तुम्हाला भेटावं. विनयच्या हसण्याचा आवाज आला माझ्या कानावर. तुम्ही हसताय? नाही तर काय करू आदिती, अजूनही तुला खूप काही शिकायचं आहे. अगं कर, नाही तर डर कशाला? कोणी काही करू शकणार नाही आपल्याला. तू स्ट्रॉंग राहा.
तुला कणखर व्हावं लागेल. अगं अशी किती वादळं येतील आणि जातील. एनिवे तुला मला भेटावंसं वाटतंय हे ऐकून मला हसू आलं. आनंदाचं हसू. थँक्यू मॅडम. हे ऐकून मलाही हसायला आलं. हे बघ, तू 2 दिवस रजा घे, आईबाबांकडे जा, बरं वाटेल. मी इकडे बघतो काय करता येईल ते. निकिताची बिलकुल काळजी करू नकोस. अशी माणसं आपलं काहीही बिघडवू शकणार नाहीत. विनयच्या आश्वासक बोलण्यानं मला खूप बरं वाटलं. 2 दिवसांची रजा घेऊन आईबाबांना भेटायला गेले. जाताना भरपूर फळं, भाज्या आणि इतर लहान सहान वस्तू घेऊन गेले. आई, बाबा, आजी सगळ्यांना खूप आनंद झाला. माहेरची ओढ का काय म्हणतात ना, ते काय असतं याची मला जाणीव झाली. पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं. आई, बाबा, आजी माझ्या भोवती जमले. सगळे काही अगदी हातात द्यायला तत्पर होते. मीही हक्कानं सगळं करून घेतलं. मनातल्या चिंता तात्पुरत्या तरी बाजूला झाल्या. आदिती, मागच्या वेळेपेक्षा अडकलेली दिसतीयेस. कसली काळजी आहे का तुला? कामाचा फार ताण पडतोय का ग? आणि हो, मंगळसूत्र बाई घालत जा ग. तुझा रिकामा गळा बरा नाही दिसत ग. माझ्याकडे बारकाईनं बघत आजी म्हणाली. आजीचे डोळे थकले असले तरी अंतर्चक्षूंची शक्ती पॉवरफुल होती. बरं आजी, तुला फरक पडणार असेल ना तर घालीन उद्यापासनं, पण फक्त तुझ्यासाठी. हां, मी विरोध केला नाही आजीला, याचं आईला आश्चर्य वाटलं. विनय कधी येणार आहेत का मुंबईला? बघूया कसं जमतं ते. मी म्हणाले. मनातल्या मनात विनयनं खरंच दिल्ली सोडून मुंबईला यावं असंच वाटून गेलं. मुंबईला आल्यावर दुसरी नोकरी बघता येईल. स्वप्नांना गाठताना होणाऱ्या तगमगीत एकटेपणाची जाणीव स्पर्शून गेली. आई काळजीत दिसली. मी कारण विचारलं. सचिनची काळजी सतावते ग. का ग? आता तर त्याचे MD पण पूर्ण होईल. मी आईच्या हातच्या पापलेट करीवर ताव मारत म्हणाले. इथे आल्यावर मला खूप भूक लागली होती. अगं बाई, त्याच्या लग्नाची काळजी वाटते आहे. त्याची ती मैत्रीण मधुरा तशी बरी आहे, पण आपल्याकडे कसं जमेल तिचं? अगं एवढंच ना, तो घेईल की बघून. आता ते दोघंही काही लहान नाही आहेत. आणि आई, तू काही फार अपेक्षा ठेवू नकोस त्यांच्याकडनं. तुम्हाला दोघांना मान देतोय ना तेवढं बघ. आदिती बरोबर म्हणते. जशी आदिती तशी ती. पण सुद्धा सचिन काही लग्नाचं बोलला का तुझ्याशी? बाबा म्हणाले. नाही, बोलला नाही हो काही, पण आई आहे मी त्याची. त्याचं एकंदर वागणं बघून कळतं आहे ना. मधुराची सोबत असते त्याला नेहमी. बरं आई, आपल्या जागेचं काम आता जोरात चालू झालं आहे. वर्षभरात आपली जागा तयार असेल. सुंदर, प्रशस्त, जिथे तुम्हाला तुमच्या मनासारखी जागा असेल, आजीसारखी देवघर असेल, बाबांसाठी बसायला स्वतंत्र जागा असेल. त्यांना असं कॉमन व्हरांड्यात खुर्ची टाकून बसायला लागणार नाही. आणि आई, तुझ्या आवडीचं आपण किचन बनवून घेऊ. मी उत्साहानं माझा प्लॅन त्यांना सांगायला लागले. तिघं जेवायचे थांबले, माझ्याकडे बघायला लागले. पोरी, तुझ्या भावना आम्ही समजू शकतो, पण हे काय जगावेगळं डोक्यात घेतलं आहेस तू? अगं, आम्हाला असं कसं येता येईल जावयाकडे? लोक काय म्हणतील? चांगला स्वतःचा मुलगा असताना मुलीकडे राहायला चाललेत. हे बघ आदिती, उगाच काहीतरी ठरवू नकोस. तुझा हट्ट सोड. आम्हाला धर्मसंकटात पाडू नकोस. हो ना, जेव्हा येते तेव्हा हाच हट्ट डोक्यात घेऊन येते ही. हे बघा आई बाबा, हा हट्ट म्हणा किंवा काही म्हणा, तुम्हाला जबरदस्ती नाही कसली, पण शांतपणे विचार तर करा. ते फक्त तुमच्या जावयाचं घर नसणार आहे म्हणून तर सगळे पैसे मीच भरते आहे ना. आणि समजा विनयचं घर आहे असं मानलं तर तो सुद्धा तुमचाच मुलगा आहे असं समजा. आपण आणखीन किती वर्ष हा भेद करत राहणार आहोत? आणि तुझ्या त्या सासूबाईंचं काय? त्यांच्या बाबतीत सुद्धा मी हेच म्हणेन. त्या आमच्या नरिमन पॉईंटच्या घरी येतील ना, त्यांना पाहिजे तेव्हा. ते त्यांचं हक्काचं घर आहे. मी त्यांचा प्रश्न सोडवत म्हणाले. त्यानंतर आम्ही अनेक गप्पा मारत भूतकाळात भटकत राहिलो. मध्यरात्र कशी झाली कळलंच नाही. सकाळ अतिशय ताजी होती. खूप दिवसांनी मला या घरात ती भेटत होती. मनात वेगळा उत्साह भरून वाहत होता. याच घरानं माझं बालपणातून तारुण्यात प्रवेश करणारं कोवळं तारुण्य पाहिलं होतं. प्रत्येक घर आपल्यावर काहीतरी संस्कार करत असतं. विश्वासाचे, प्रामाणिकपणाचे, आनंदाचे, कारुण्याचे, दुःखाचे, रागाचे, निराशेचे संस्कार. भावभावनांचे कितीतरी प्रकार या भिंतींनी कधी शोषले, कधी परावर्तित केले. आमच्या कुटुंबाचं वाढणारं, मोठं होणारं आयुष्य या घरानं पाहिलं होतं.
उतार वयाला लागलेलं हे घर थकलं होतं, तरीही आपल्या कवेत विसावलेल्या आम्हा सर्वांना ते सुखद सावली देत होतं. गेली काही वर्ष मी स्टार हॉटेलच्या श्रीमंत भिंती पाहत होते. त्यांच्या आश्रयाला 2-4 दिवस राहत होते. यश अपयशाचं अधिक करून यशाचं पसाभर दान माझ्या ओंजळीत आणत होते. पण त्या सुखाची तुलना इथे मिळणाऱ्या सुखाशी नव्हती. मला कळत होतं, वय वाढत होतं, काळ पुढे सरकत होता, सुंदर अनुभवांची भर टाकत होता. कुठेतरी सगळीकडे एक बदल होत होता. लग्नानंतरची अट्टाहासाने बदलणार नाही म्हणणारी आयुष्याची रीतसुद्धा आता बदलत होती. त्या तिथल्या घराची एक ओढ लागलेली मला कळत होती आणि ते सत्य आता स्वीकार करायला हवं हे माझ्या जाणत्या मनाला कळत होतं. या घरातलं माझं राहणं आता मधूनमधून तात्पुरत्या घरट्यात निवाऱ्याला आल्यासारखं होतं. कोणीतरी दुसरं या घरात येण्यासाठी माझी इथली जागा सोडणं मला श्रेयस्कर वाटत होतं. खूप दिवसांनी मी सगळ्यांसाठी निवांतपणे चहा केला. ग्लुकोजच्या बिस्किटांची बरणी रिकामी होती. आई, बिस्किटं? माझ्या मागोमाग किचनमध्ये आलेल्या आईला मी रिकामा डबा दाखवत म्हणाले, अगं, आता पूर्वीसारखा आणणं होत नाही आदिती. थांब, थोडी खारी बिस्किट आहेत ती काढते. तुझ्यासाठी कांदे पोहे करू का? आईच्या आवाजात, हालचालीत घाई होती, उत्साह होती. अधूनमधून येत जा गं आदिती, बरं वाटतं गं. आई, मलाही खूपदा वाटतं गं यावं, पण कामाचा धडाका मला उसंत देत नाही ना थांबायला. आई, मी विचार करते आज माझ्या सगळ्या मैत्रिणींना निवांत बसून फोन करेन. खूप दिवसात सुलभाची, अमलाची खबरबात नाही. जेवायला सावकाश तुझ्या हातचं पिठलं भाकरी करूया. सरसो का साग और गोबी का पराठा नको? आईने मस्करी केली. बोलत बोलत चहा घेत असताना विनयचा फोन आला. सो, मजा आहे तुझी आदिती. आईबाबांसाठी थोडा वेळ काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. राहा आता तिकडे थोडे दिवस. मला पटतंय विनय, पण माझ्या मनात विचार येतोय थोडे दिवस मी दिल्लीला यावं. ऑफिसचं काम तर आहेच, पण तुम्हाला भेटून खूप दिवस झालेत. मी चहाचा शेवटचा घोट अधीरपणे संपवत म्हणाले, नथिंग कॅन बी बेटर दॅन दिस. विनयचा आनंद मनात मावत नव्हता. मी काही दिवस दिल्लीला जायचं ठरवलं. आईबाबांना तसं सांगितलं. त्यांना तर आनंद होणं साहजिक होतं. इतक्या दिवसांनी आपली लेक तिच्या नवऱ्याकडे राहायला जाती आहे या गोष्टीचा आनंद मला वाटतं त्यांच्याचसारखा सगळ्या पालकांना होत असेल. त्या दिवशी ठरवल्याप्रमाणे सुलभाला फोन लावला. मनात काळजी होती, तिच्या तब्येतीची, तिच्या मुलींच्या भवितव्याची. बराच वेळ वाजल्यावर तिने फोन उचलला. हॅलो सुलभा, कशी आहेस? मी आदिती. मला तिच्याविषयी खूप जाणून घ्यायचं होतं. इतक्या दिवसात तिला फोन केला नाही म्हणून अपराधीपणाची जाणीव काठोकाठ भरून आली होती. हॅलो आदिती, ती एवढंच बोलली आणि रडायला लागली. मला काय बोलावं क्षणभर सुचेना. हॅलो सुलभा, शांत हो. काय झालं आहे, मला सांगशील का सगळं? हो आदिती, सॉरी अगं, तुझा आवाज ऐकला आणि एकदम काय झालं कळलंच नाही. ती स्वतःला सावरत थोड्या वेळानं बोलली. मी वेळ जाऊ दिला. आदिती, मी ते घर सोडलं मुलींना घेऊन. काय? हे इतकं अनपेक्षित होतं. मनात मिश्र भावना दाटून आली. एकीकडे सुलभा तिथून सुटली म्हणून बरं वाटत होतं, तर दुसरीकडे तिच्या संसाराचं असं अर्धवट मोडणं चटके देत होतं. खूप सहन केलं आदिती, खूप. तू बरोबर बोलत होतीस आदिती. माझ्या या परिस्थितीला मीच जबाबदार ठरले. वादावादी नको म्हणून त्यांचं सगळं मुकाट्याने मानीत गेले आणि मग त्यांना ती सवय होत गेली. त्यांनी सांगायचं, मी ऐकायचं. त्यांनी मागायचं, मी द्यायचं. 3 मुली झाल्या, आता 4थ्या वेळेला मुलगा हवा म्हणून ॲबॉर्शन. उसाच्या चरकात पिळून निघत होते ग मी. एक दिवस सहनशक्तीचा कडेलोट झाला. सरळ बॅग भरली, मुलींना घेतलं, माहेरी आले. आता नोकरी शोधतेय मी. नंतर सुलभा बराच वेळ तिचं मन मोकळं करत होती. श्रोते हो, हा होता भाग 22वा. 23वा भाग. उद्या तोपर्यंत नमस्कार.